तर वेलकम आहे गाईज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण जाणार आहोत नाशिक. तर कुल्लू दादा हे आपले कुल्लू दादा. तर आपण कुठे चाललो नाशिकला. कशासाठी गाईज आम्ही चाललेला देवीच्या दर्शनासाठी. हे आमची मित्र मंडळी आहे. सो गाईज हे इथं बसलेले आहेत आणि हे आतुरतीनं म्हटलं ट्रेनची वाट पाहत आहे. पण ट्रेनने यांची आहे की नाही खालची वरती करून टाकलेली आहे. तिकडे पहा भोला सेठ आणि हे आमचे किंग मेकर. हे आमचे किंग मेकर आहेत. आणि इकडे यांची छोटीशी मोठीशी मंडळी बसलेली आहे गाईज. आणि हे आम्ही या रेल्वे स्टेशनवर आणि हसत आलेले आहे. आणि तिकडे दादा बिट्ट्या दादा बसलेले आहेत. भल्ले चालू राहिले, बसलेले नाही आहेत, चालूच राहिले ते गाईज. हा केस करतो बराबर पहिले. नाही भाऊ झाले बरोबर. झाले का बराबर? त्याचे केस बी झाले म्हणतात बराबर. पण माझ्या काही काम बराबर होऊन नाही राहिलं. कारण की मी तुम्हाला सांगतो माझं काम कोण नाही बराबर होऊ राहिलं. कारण की मी देवीचं दर्शन घेतलं नाही म्हणून माझं काम काही बराबर नाही होऊ राहिलं. हा फक्त माझ्या दोघांचे मोठे बाबा ह्या इकडला जो माणूस आहे. सॉरी बेबी तुला लागलं. त्या जो इकडला माणूस आहे, अरे तुला डबल पण लागलं. आता तुझी तुझी पप्पी घेणार. तर हा जो माणूस आहे, आता माझं बोट बराबर गेलेला आहे गाईज. तर हा जो माणूस आहे कट्टर रामूच आहे. पण हा जो माणूस तुम्ही पंजाचे होते पहिले, आता रामूचे झाले तुम्ही. अरे मी का म्हणतो आम्ही हमेशा रामूचेच आहोत. नाही भाऊ तुम्ही धनुष्यबाणचे लवडा तिकडे नको गाईज. यांना पा याच्या तोंडावर जरासा पण नूर नाही. हे चालले फोटो काढायला. हा पा त्याचा फोटोग्राफर. आणि हे तिथं हो. आणि हे पा हे सगळा फिल्टरचा कमाल आहे. याच्याही चेहऱ्यावर जरासा नूर नाही. हा तरी माणूस बरा दिसते. याच्यानं म्हणा लागते की हा मोठा माणूस आहे म्हणून याच्यानं या माणसाला जरासा चांगलं म्हणा लागते गाईज. म्हणून याला इमानदारीनं बोला लागते चांगलं. नाही तर हा माणूस मारून टाकते लोकांची. किंग मेकर होते आमच्या गावातले. हो. आणि इकडे पा. आणि हे इकडे पा. हे तुम्हाला तर दिसूनच राहिले किती वेळचे. हे पा हे पोस्ट सगळ्याची फेवरेट आहे. कोण यायचे फोटो काढायला लागतात म्हणते. काय तर येले 1 वाजेपर्यंत काही ना काही टाइमपास करायला लागते. हा एवढा सुंदर असून आज हा फोटो तसा कोण दिसत आहे. यांना हा प्रश्न आहे. गोड गोड गाईज. बिट्ट्या संग एक उंदिराचा फोटो बघून घ्या. तुम्हाला माहित आहे पुऱ्या अंजंगात पुऱ्या महाराष्ट्रात दिसतच आहे. कारण की बघा बिट्ट्या मेन बिट्ट्या म्हटलं पुऱ्या अंजंगात दहशत बसवलेली आहे. गाईज म्हटलं पलटवले म्हटलं आम्ही जागा आमची. आता आम्ही चाललो आम्ही दुसऱ्या जागेवर. कारण की यांना चार्जिंगचं भेटलेलं नाही. आता मग आम्ही जागा पलटवणारच आहोत. तर हे बघा विलास काका माझे. खूप छान अतिशय सुंदर यांचा मुकळा. सो गाईज याचा ट्रॅक पार करणं जीवार येते. तर हा पा कसा जाते ट्रेनच्या खालून. आणि आपणही ह्याच्यामधूनच जाणार आहोत. कुठे चाललो रे आपण? ट्रेन लय लेट आहे भयंकर. काय सांगू तुम्हाला. पुरा जिंदगीचा गेम वाजलेला आहे. तो मागून मला माहित आहे रित्याच येऊ राहिला म्हणून पा बराबर ओळखलं. तो दिसू राहिला हिरवा याच्यात. काही याच्यानं बघा मला पण हवा लागत आहे. माझे पण केस उडत आहे. आणि हे खूप स्पीडमध्ये चाललेलं आहे. हे पण स्पीडमध्ये आहेत. हे पण फकाड आहेत. मला काही लेनदेन नाही आहे. तर गाईस चला बाय गुड नाईट.